आमचं काय चाललंय, छान अशी बेसन पोळी चालली. ती टोपलं नीट ठेव, तिकडच ठेव. आणि त्यात बेसन पोळी चालली आणि सकाळची चपाती, भजी, कुरडई, पोळी सगळं आहे. अण्णाला म्हणलं चल तिकडं जाऊ जेवायला, पटांगणात बाहेर जेवायला जायचंय. तर ते म्हणला नको मम्मी, मी घरातच जेवतो. मग त्याची चालली बेसन पोळी खायची. अशी मस्त बेसन पोळी झाली हो का. चला तर आता छान असं बाहेर जेवण करूया वारवशी. एकदम गरम होतंय आणि मग अशी असं झिमझिम पाऊस आला त्याच्यामुळे असं वातावरण बाहेर गार वाटते, पण घरात खूप गरम होते. त्यामुळे बाहेर आता जेवण करायचं. पोरं म्हणजे चला मावशीकडे जेवायला, म्हणून तिकडं चाललोय. चलाय जेवाय, चला आज आम्ही ह्यांच्या जेवाय आलोया. आणि मागा सरून बस सगळी शाजवा. सकाळी इतकं साहित्य करून ठेवलेलं. अश्विनी तू काय केलंय? मस्त असं वारवशी. परत ना आमची बॉडीगार्ड अशी कशी माग असते ती, तीन इकडं उभा राहिले ती. काय मग बरं आहे का? हा बरं आहे म्हणती, सांगती ती. कशी शेपट एकाने कसं शेपट हलवत बसले दोघा. तिकडं 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 तिकडं. नाही चुकली, जेवाय आली वारवशी. एकदम असं वातावरण थंड, वाट्यावर तिकडं जेवण्यापेक्षा म्हणलं इकडं जेवा. अरे देवा, हिने बेसन केलंय, भाऊजींना भाकरी आणि आम्ही पोळ्याच खाणार आहे. आम्हाला पोळ्या आवडते त्याच्यामुळं. हाय की चिवी, चल की ए ताटा आण चिवी, चला. ताटात येईन का जेवायच्या? ज्ञानू इकडे सोडून मोठा आणलाय चिव ताट तुला. अण्णा जेवला का तिकडं? हो. अरे देवा परमेश्वरा, कसलं चाललंय उग. चिवे चलाय तुझं भांडण. चिवे बस जेवायला. बेसन पोळी